आज खरोखरी हे एक विद्रोही प्रकारचं आंदोलन याला म्हणलं तरी हरकत नाही, परंतु या सरकारनं ऑपरेशन सिंदूरसारखं राबवलं, परंतु लाज वाटली पाहिजे या सरकारला. कारण की त्यांनी आज ज्या पाकिस्तानने आपल्या भारत देशातल्या महिलांचं कुंकू पुसलं, अशा पाकिस्तान सरकारच्या त्यांच्या लोकांसोबत आज आपलं भारत सरकार मॅच खेळण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि त्याचा जाहीर निषेध करण्याच्यासाठी या देशाच्या पंतप्रधानाला आम्ही या महिलांच्या बांगड्या आणि कुंकवाचा आहेर आम्ही या बॉक्सच्या माध्यमातून मोदीला आणि या सरकारला आम्ही पाठवत आहेत. आणि याच्या माध्यमातून आम्ही या सरकारचा धिक्कार आणि निषेध करत आहोत. ओके. कारण की आमच्या ज्या भगिनीत त्यांचं कुंकू पुसलेलं आहे त्या भाजप सरकारनेच, मी असा आरोप करतो त्यांच्यावर. आणि आज भारत पाकिस्तान मॅच परत ह्या मोदी आणि अमित शहाच्या मुलांनी ही मॅच ठेवलेली आहे. कारण की आज आमच्या बहिणी अजून त्या दुःखातून निघलेल्या नाही आहेत. त्या दुःखातून निघत नाहीत तर मोदी, अमित शहा आणि त्यांचा मुलगा हे भारत पाकिस्तानशी हातमिळवणी करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना आता हे देश कधी माफ करणार नाही. आणि ह्याच्यावर तुम्हाला एक सांगतो मी, अशी परिस्थिती जर राहिली तर नक्कीच 100% नेपाळसारखी परिस्थिती आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये व्हायला काहीच वेळ लागणार नाही. कशा पद्धतीने हे आंदोलन केलं आहे? आज आमच्या महिला संघटिका माळीताई व माझे सहकारी माजी जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर व तालुका प्रमुख गोरख अण्णा व महिला तालुका प्रमुख व सर्व आम्ही पदाधिकारी मिळून आज भाजपच्या विरोधात आज आम्ही रोडवर उतरलेलो आहोत. नेमकं आंदोलन कशामुळे केलं, असं? स्वरूपाचं केलं, काय सांगा? आज या ठिकाणी आम्ही कुंकू बचाव देश बचाव यासाठी मागे जे आतंकवादी हल्ल्यामध्ये जे माता भगिनीचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्यासाठी या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बीड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी कुंकू बचाव देश बचाव या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे.